रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक. अयोध्या नगरी उजळली. सर्वत्र राममय वातावरण. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. राम मंदिर सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शरयू नदीच्या तीरावर महाआरतीमध्ये हजारो भाविक सहभागी. अयोध्येतील सोहळ्याला काही तास शिल्लक असताना शहराच्या सर्व सीमा सील. निमंत्रितांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना अयोध्येत प्रवेश बंदी. राम मंदिर सोहळ्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील हालचालींवर करडी नजर. उत्तर प्रदेश सरकारकडून एटीएस कमांडोंची जागोजागी तैनाती. राम मंदिर सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी अयोध्येत. अभिनेता रजनीकांतसह कंगना रनौत, त्याचबरोबर रणदीप हुडा उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी क्रिकेटर अनिल कुंबळे अयोध्येत दाखल. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली यांना राम मंदिर सोहळ्यासाठी निमंत्रण. राम मंदिर सोहळ्यानिमित्त विदेशातही विविध कार्यक्रम. लंडनमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची कार रॅली. ब्रिटिश नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद. आनंदोत्सव साजरा करा. उद्या सगळ्या शासकीय कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश. कार सेवेला जातानाचा फोटो. देवेंद्र फडणवीसांकडून ट्विट. कार सेवेसाठी नागपूर स्टेशनवरून अयोध्येला रवाना होत असल्याचा उल्लेख. जुनी आठवण म्हणून फडणवीसांकडून फोटो शेअर. तर तुमच्याकडे स्टेशनवरचा, मात्र आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरी पाडतानाचा फोटो. देवेंद्र फडणवीसांच्या ट्विट नंतर संजय राऊतांचा निशाणा. मूर्ख लोकांना उत्तर देत नाही. संजय राऊतांच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असा फोटो दाखवावा. नितेश राणेंचं आव्हान. नागपूर स्टेशनवर फडणवीस फिरायला गेले असावेत. संजय राऊतांचं प्रत्युत्तर. राम मंदिराच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीमध्ये भव्य शोभायात्रा. रामलल्लाच्या शोभायात्रेत मुंडे बहीणभाऊ एकत्र. 13 वर्षांनंतर धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या घरी. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अयोध्येत जाणार नाहीत. तर 22 तारखेनंतर सर्व मंत्रिमंडळाला सोबत घेऊन अयोध्येत जाणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, पण ठाकरे नियोजित दौऱ्यानुसार उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनाला जाणार. संजय राऊतांकडून काळाराम मंदिर परिसराचा आढावा. 22 तारखेनंतर रामराज्य निर्माण करायचंय. नागपुरात महाआरतीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. वाल्मिकी समाजाकडून नागपुरात महाआरतीचं आयोजन.